मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसे आता आक्रमक झाले आहेत। नागोठण्यातील मीरानगर जवळील सर्व्हिस रोडच्या कामावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत। खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रत्यक्षात महामार्गाचं काम 50% ही पूर्ण झालं नसल्याचा मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी मोठा दावा केला आहे। खड्डे आणि उड्डाणपुलाचे तडे दाखवतो असं म्हणत धुळेंचे थेट वैभव खेडेकरांना त्यांनी आव्हान दिलंय। उभा आहे मुंबई गोवा हायवे NH66 वर उभे नागोठणा मीरानगर या ठिकाणी आपण पाहिलं तर हाच तो रोड आहे। हा जो उड्डाण पूल आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी हा काम सुरू आहे आणि हा जो उड्डाण पूल आहे हा नव्याने बांधण्यात आलेला आहे। उड्डाण पुलावरती सध्या भेगा पडल्या असल्याने हा बंद करण्यात आला, परंतु हा जो हायवे खालून आहे जुना हायवे या ठिकाणी अशा पद्धतीचे फेवर ब्लॉकचं काम सुरू आहे। आपण पाहिलं तर फेवर ब्लॉकमुळं ह्याच्यावरती मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वीच या ठिकाणी खासदार सुनील तटकरे व आमदार मंत्री महोदय आदित्य तटकरे यांनी याच्यावरती नाराजी व्यक्त करून या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की हा मुंबई गोवा हायवेच्या जो काय काम सुरू आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारचे फेवर ब्लॉक बसवण्यात येऊ नये, परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी फेवर ब्लॉक जो सर्व्हिस रोड आहे हा त्या सर्व्हिस रोडच्या ठिकाणी फेवर ब्लॉक बसवण्यात येत आहेत। पाहिलं तर हा जो रोड आहे ह्याच्यासुद्धा त्यांनी जो आक्षेप व्यक्त केलेला आहे की ही जे सर्व्हिस रोडला ज्या अशा प्रकारचे फेवर ब्लॉक बसवतात ते चुकीचे आहेत आणि येणाऱ्या गणपतीत सुद्धा बहुतेक खड्ड्यातच जावं लागेल चाकरमान्यांना, असं एकंदरीत सध्या तरी चित्र हा पाहावयास मिळत आहे। पुढे न्यूज सागर जैन, रायगड।